नमस्कार मित्रांनो, आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या सेशनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आपण सेट आणि नेट परीक्षेच्या युनिट 9 मधील पर्यावरणीय समस्या म्हणजेच एन्व्हायरमेंटल इश्यूज कव्हर करणार आहोत. आजचं हे एक्सप्लेनर म्हणजे एकदम सोप्या आणि स्पष्ट मराठी भाषेतून केलेली परीक्षाभिमुख तयारी आहे. नुसत्या संकल्पनाच नाही, तर परीक्षेत वेळ वाचवणारे आणि हमखास मार्क्स मिळवून देणारे एक्झाम ओरिएंटेड ट्रिक्स आणि शॉर्टकट्स आपण पाहणार आहोत. नव्याने सुरुवात करणारे असोत व रिपीटर्स, सर्वांसाठीच हे खूप उपयुक्त ठरणार आहे. चला तर मग वेळ न दवडता थेट सुरुवात करूया. तर आजच्या या एक्सप्लेनरचा अजेंडा असा असेल: सुरुवातीला पर्यावरणीय समस्यांची व्याप्ती, त्यानंतर द बिग 4 पोल्युशन्स आणि त्यांच्या ट्रिक्स, मग वेस्ट मॅनेजमेंट मॅट्रिक्स, त्यानंतर बायोमेडिकल कचऱ्याचे शॉर्टकट्स, हवामान बदल आणि त्याचे जागतिक राजकारण, आणि सगळ्यात शेवटी एक अतिशय महत्त्वाची फायनल एक्झाम ट्रिक. हा पूर्ण फ्लो आपल्या सिलेबसशी परफेक्ट मॅच होतो, जेणेकरून गोष्टी अगदी चटकन लक्षात राहतील. सुरुवात करूया आपल्या पहिल्या सेक्शनपासून, एन्व्हायरमेंटल इश्यूज द स्कोप, म्हणजेच पर्यावरणीय समस्यांची व्याप्ती. पेपर सेट करणाऱ्यांना या समस्यांच्या स्केलवर किंवा पातळीवर प्रश्न विचारायला खूप आवडतं बरं का. आता इथे बघा, समस्यांना आपण स्थानिक, प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर कसं विभागतो. परीक्षेत हमखास जोड्या जुळवा असा प्रश्न येतोच. आणि इथेच आपली पहिली क्लासिक एक्झाम ट्रिक कामी येते. शहरी वायू प्रदूषण आणि भूजल दूषितीकरण हे एका मर्यादित भागापुरते असते, बरोबर? त्यामुळे ते लोकल म्हणजेच स्थानिक आहेत. आम्लपर्जन्य म्हणजेच ॲसिड रेन ही रिजनल किंवा प्रादेशिक समस्या आहे. आणि ओझोनचा क्षय किंवा हवामान बदल हे साहजिकच ग्लोबल म्हणजेच जागतिक प्रश्न आहेत. हे साधं लॉजिक आणि जोड्या पक्क्या लक्षात ठेवा, मार्क्स कुठे जाणार नाहीत. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, द बिग 4 पोल्युशन्स अँड ट्रिक्स. इथे आपण प्रमुख प्रदूषणांवर फोकस करणार आहोत. यातून हमखास मल्टिपल चॉईस प्रश्न येतात. आता काही रॅपिड फायर फॅक्ट्स बघूया जे थेट परीक्षेत दिसतील. हवेतील प्रमुख प्रदूषक आणि त्यांचे परिणाम हे परीक्षेसाठी अक्षरशः व्हीआयपी आहेत. इथे एक मस्त ट्रिक आहे. जेव्हा जेव्हा प्रश्नात सल्फर डायऑक्साईड म्हणजेच SO2 दिसेल ना, तेव्हा तो थेट ॲसिड रेन म्हणजेच आम्लपर्जन्याशी जोडायचा. आणि CFCs म्हणजेच क्लोरोफ्लोरोकार्बन्स दिसले की जास्त विचार न करता ते ओझोन डिप्लिशन किंवा ओझोन क्षयाशी मॅच करायचे. हे जोड्याजुळवामधले अगदी हक्काचे मार्क्स आहेत बरं का. 75% हा आकडा अगदी डोक्यात फिट बसून घ्या. का? कारण एकूण वायू प्रदूषणापैकी तब्बल 75% प्रदूषण हे फक्त आणि फक्त वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे होतं. हा परीक्षेत वारंवार विचारला जाणारा थेट फॅक्ट आहे, त्यामुळे हा आकडा विसरायचा नाही. आता हे बघा, जलप्रदूषणाबाबत पेपर सेटरचा सर्वात आवडता शब्द कोणता असेल तर तो आहे युट्रोफिकेशन म्हणजेच युट्रोफिकेशन. हे नेमकं काय आहे? तर जेव्हा पाण्यात फॉस्फेट्स आणि नायट्रेट्स सारखी पोषक तत्वे वाढतात, तेव्हा तिथे शेवाळाची प्रचंड वाढ होते. आणि त्याचा परिणाम काय होतो? पाण्यातील ऑक्सिजनची पातळी एकदम कमी होते. त्यामुळे परीक्षेत युट्रोफिकेशन हा शब्द दिसला की लगेच पाण्यातील ऑक्सिजन कमी होणे या पर्यायावर टिक करायचं. माती प्रदूषणाचे स्रोत पाहिले तर कृषी क्षेत्रातून DDT सारखी कीटकनाशके येतात, पण इथे इंडस्ट्रीयल म्हणजेच औद्योगिक स्रोताकडे थोडं बारकाईने लक्ष द्या. औष्णिक वीज प्रकल्पांमधून म्हणजेच थर्मल पॉवर प्लांटमधून निघणारी फ्लाय ॲश किंवा उडती राख ही जमिनीचा पोत पूर्णपणे खराब करते. मल्टिपल चॉईस प्रश्नांमध्ये एलिमिनेशन पद्धत वापरताना फ्लाय ॲश आणि थर्मल पॉवर प्लांट हे कनेक्शन नक्की लक्षात ठेवा, खूप फायदा होईल. चला, आता आपण ध्वनी प्रदूषणाकडे आलो आहोत. ध्वनी प्रदूषण मोजण्याचं स्टँडर्ड युनिट म्हणजे डेसिबल, DB. या टेबलमध्ये वेगवेगळ्या स्रोतांच्या डेसिबल पातळ्या दिल्या आहेत. यावरून अनेकदा थेट प्रश्न विचारले जातात, त्यामुळे यावर एक नजर नक्की फिरवा. या टेबलमधला सगळ्यात महत्त्वाचा आकडा कोणता असेल तर तो आहे 120 डेसिबल. याला सायंटिफिक भाषेत थ्रेशहोल्ड ऑफ पेन म्हणजेच वेदनेची मर्यादा असं म्हणतात. बॉयलर शॉप किंवा जेव्हा एखादं विमान उड्डाण घेतं तेव्हा एवढा प्रचंड आवाज निर्माण होतो. 120 dB हा आकडा आत्ताच्या आत्ता अगदी पाठ करून ठेवा. आता आपण थोडा गिअर बदलूया आणि कचरा व्यवस्थापन म्हणजेच वेस्ट मॅनेजमेंटकडे येऊया. हा असा एक भाग आहे जिथे कचऱ्याचं वर्गीकरण आणि त्यांच्या व्याख्यांवर जास्तीत जास्त प्रश्न फोकस केलेले असतात. जुने किंवा खराब झालेले इलेक्ट्रॉनिक साहित्य म्हणजे कचरा हे तर आपल्याला माहीतच आहे. पण यातला एक अतिशय धक्कादायक फॅक्ट असा आहे की अंदाजे 75% कचरा हा आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये तसाच पडून असतो. का? कारण त्याची विल्हेवाट कशी लावायची हेच अनेकांना माहीत नसतं. विचार करा, कचऱ्याच्या धोक्याची ही पातळी किती मोठी आहे.
आणि म्हणूनच परीक्षेच्या दृष्टीने हा एक हॉट टॉपिक ठरतो. मित्रांनो, आता इथे सर्वांचं 100% लक्ष असणं आवश्यक आहे. आपण बायोमेडिकल कचरा पाहणार आहोत. रुग्णालयातील कचरा कोणत्या रंगाच्या पिशवीत टाकायचा यावर आधारित प्रश्न म्हणजे परीक्षेतील गुणांची अक्षरशः खाणच आहे. त्यामुळे हे शॉर्टकट्स नीट समजून घ्या. पिवळ्या रंगाचा म्हणजेच येलो कॅटेगरी कचऱ्यासाठी एक बेस्ट मेमरी ट्रिक सांगतो. पिवळा रंग नेहमी ॲनाटॉमिकल वेस्ट म्हणजेच मानवी आणि प्राण्यांचे अवयव, उती किंवा मांसाशी जोडायचा. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर प्रश्नात येलो बॅग हा शब्द दिसला की लगेच पर्यायांमध्ये ॲनाटॉमिकल हा शब्द शोधायचा आणि टिक करायचं. आणि याच्या अगदी उलट लाल रंगाची पिशवी म्हणजेच रेड कॅटेगरी नेहमी प्लास्टिकसोबत जोडायची. जसं की वापरलेल्या डिस्पोजेबल IV ट्यूब्स, कॅथेटर्स आणि सुई नसलेल्या सिरिंज. एकदम सोपी ट्रिक. येल्लो बरोबर ॲनाटॉमिकल आणि रेड बरोबर प्लास्टिक्स. ही एक ट्रिक परीक्षेतील तुमचे 2 मार्क्स नक्की फिक्स करेल. विज्ञानाच्या हार्ड फॅक्ट्सकडून आता आपण थोडं समाजशास्त्राकडे वळूया. हवामान बदल आणि जागतिक राजकारण म्हणजेच क्लायमेट चेंज अँड ग्लोबल पॉलिटिक्स. सायन्स बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांना हा भाग थोडा ट्रिकी वाटू शकतो, पण काळजी करू नका, आपण तो एकदम सोपा करून सांगूया. इथे एक अतिशय सुंदर आणि विचार करायला लावणारं वाक्य आहे. प्रदूषण कोणत्याही राजकीय सीमा किंवा कायदेशीर अधिकार क्षेत्रे पाळत नाही. किती खरं आहे ना? आणि यामुळेच पर्यावरणीय समस्या सोडवण्यासाठी फक्त स्वतःच्या देशात नियम करून चालत नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर राजकीय वाटाघाटी करणे भाग पडते. आता हे आंतरराष्ट्रीय राजकारण नेमकं कसं चालतं? यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे नॉर्थ साऊथ डिवाइड, म्हणजेच विकसित आणि विकसनशील देशांमधील दरी. जागतिक करारांमध्ये वारंवार अडथळे काय येतात? याचं सरळ कारण म्हणजे कोणत्याही देशाला आपला ऊर्जा वापर कमी करून स्वतःचे आर्थिक आणि राजकीय नुकसान करून घ्यायचे नसते. इथे आपण कोणत्याही राजकीय विचारधारेची बाजू घेत नाही आहोत, पण संदर्भ साहित्यानुसार हा उत्तर दक्षिण संघर्ष आणि ऊर्जा वापराबाबतची अनिच्छा समजून घेणे परीक्षेसाठी अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे हा एक मध्यवर्ती संकल्पनात्मक प्रश्न आपण नेहमी ध्यानात ठेवला पाहिजे. आंतरराष्ट्रीय हवामान राजकारण देशांतर्गत विकासावर कसा प्रभाव पाडते? हा प्रश्न डोक्यात ठेवला की ग्लोबल वॉर्मिंगचा केवळ वैज्ञानिकच नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक पैलू समजायला खूप मदत होईल. हेच आपल्याला परीक्षेत अप्लाय करायचं आहे. मित्रांनो, आपण या एक्सप्लेनरच्या अगदी शेवटच्याकडे आलो आहोत. परीक्षेचा आत्मविश्वास एकदम टॉप लेव्हलला नेण्यासाठी आपण एक फायनल एक्झाम ट्रिक म्हणून एक रॅपिड रिकॅप घेऊया. तयार आहात? हे 3 सुवर्ण फॅक्ट्स आत्ताच्या आत्ता डोळ्यात आणि डोक्यात स्कॅन करून ठेवा. पहिली गोष्ट, पिवळी पिशवी म्हणजेच येल्लो बॅग दिसली की ॲनाटॉमिकल कचरा. दुसरं, 120 डेसिबल दिसले की थ्रेशोल्ड ऑफ पेन. आणि तिसरं, वायू प्रदूषणातील 75% वाटा विचारला तर थेट वाहने म्हणजेच व्हेइकल्स. ही छोटीशी चेकलिस्ट तुमची आत्ताच पाठ असली पाहिजे. तर मग परीक्षेच्या दिवशी हे गॅरंटीड मार्क्स आपल्या खिशात घालायला तुमची पूर्ण तयारी झाली आहे ना? आज आपण संकल्पना, उदाहरणे आणि ट्रिक्स यांचं जे कॉम्बिनेशन पाहिलं, त्यामुळे MS सेट किंवा नेट परीक्षेत तुम्हाला नक्कीच मोठा फायदा होईल. आणि जाता जाता एक विचार नक्की करा. आज आपण अभ्यासासाठी ज्या पर्यावरणीय समस्यांची चर्चा करत आहोत, त्याच समस्या उद्या आपलं आणि आपल्या पृथ्वीचं भविष्य ठरवणार आहेत. त्यामुळे नुसता अभ्यास करू नका, तर पर्यावरणाविषयी खरोखर जागरूक रहा. ट्रिक्स विसरू नका आणि अशीच प्रगती करत रहा. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.